नमस्कार मित्रांनो. पहा, उदाहरणार्थ समजा हे आपला दाद्या नावाचा एक मित्र आहे. दाद्या नावाचा मित्राचा पगार किती माहित केलं? फक्त 25,000 रुपये पगार आहे. समजा आता उदाहरणार्थ लय जण 25,000 पगारीनं काम करतात. पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी कंपनीत जॉबला हे म्हणतात आणि वर्ष वर्ष घासतात आणि काहीच नाही भेटत. इकडं गावाकडे येते आणि शायनिंग ते इतके मारते की बाबा याने जसं काय तिकडं 1-2 कोटीचा प्लॉट घेतलाय, 2-4 कोटीच्या गाडीत हिंडते, असं ही शायनिंग मारते. पाय तर 25,000 जर पगार असेल तर 12 महिन्यात फक्त भाऊ 3 लाख रुपये तर वर्षाला भेटतात. 3 लाख रुपये वर्षाला तू तिथं खाणं पिणं राहून, रूम भाडं राहून, पुन्हा खर्चा पाणी हे ते करून तो काही भेंडर राहत नाही मागं. तरी तू डबल म्हणते EMI आला की दे रे म्हणा भाऊ, उद्या हप्ता आहे, दे 500 दे 1000, असा कार्यक्रम आहे. तू म्हणून समजा पाय उदाहरणार्थ समजा सांगायलो 25,000 जर पगार असेल 12 महिन्यात किती व्हायले तुम्हाला फक्त वर्षात भेटायले 3 लाख रुपये वर्षात. आणि 3 लाख रुपये जर वर्षानं जर काढले तर 35 वर्षात किती व्हायले भाऊ? 1,05,00,000 रुपये तुला मिळकत भेटती पूर्ण आयुष्याची. 35 वर्षाचं तू जर काम केलं पद्धतीनं, जर समजा तू काम केलं तर पूर्ण आयुष्याची इन्कम किती व्हायली 35 वर्षाच्या तुझ्या काळाची? 1,05,00,000 रुपये. हा पाय आता 1,05,00,000 रुपयाची तुझी जर समजा तू जर दिवसभर काम करून तुझी 35 वर्षात एवढे पैसे होत असतील तर तुझ्या जर फक्त 500 रुपये जर मागे टाकले तर भाऊ तुझी बराबर त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट हिच्यात होऊ शकते. तुझी बराबर एकच 500 रुपयाची SIP करायची. कशी करायची पाय? SIP जर 500 रुपयाची केली, 35 वर्ष जर केली, किती टक्क्यानं रिटर्न आलं? 17%. 17% रिटर्न आलं. मॅच्युरिटी व्हॅल्यू किती भेटायली? 1,31,00,000, 38,619 रुपये भेटायली एवढे. हा पाय म्हणजे याच्यामुळे म्हणणं तुझी बराबर 500 रुपयाची SIPच करायची. आणि जर समजा तेच जर पैसे 25,000 500 रुपये जर मागे टाकले तुझी बराबरी SIP 500 रुपयाची करायची. पण जर समजा उदाहरणार्थ तुला जर चुकून 5,000 रुपयाची जर SIP केली, 35 वर्षाची तुला कंटिन्युअसली राहू दिली, 17% जर जर रिटर्न आलं तर 13,13,86,112 रुपये एवढा पर्पस वाला भाऊ. पाय मग आता तू करणार काय खाणार काय? काय भेंड उरत नाही. म्हणून आहे ना लागायच्या नादी. तुला नाही कळत पाय ना, जरासं थोडाफार विचारून करायला काय अडचण नाही.